वरून चालू केला आपण. ठीक आहे. इथं जर डिस्प्ले आला तर ठीक आहे, जर डिस्प्ले नाही आला तर हा मशीन ऑन ऑफ साठी बटन असतो. एकदा प्रेस करायचं चालू होऊन जातं. आणि मशीन ऑफ करताना हा आणि मशीन बंद करताना 3 सेकंड दाबून धरायचं बघा. दाबून 3 सेकंड हा असं प्रेस करायचं फक्त. आणि चालू करताना फक्त एकदाच टच करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपले एवढे फंक्शन असतात: एक्सप्रेस, बल्की, वुलन्स, थ्रेड वॉश, स्पिन ड्राय, मिक्स डेली, कॉटन, सिंथेटिक, बेबी वेअर, रिफ्रेश. ठीक आहे. हा त्याच्यात आता तुम्हाला जर इकडचे फंक्शन लावायचं असेल तर इथं प्रेस करायचं. कुठं? इथं. म्हणजे कशामुळे काय ते सगळं सांगतो तुम्हाला. पहिले बेसिक सांगतोय बघा. हे बघा इकडं हे आता इकडचे फंक्शन लावण्यासाठी इथं प्रेस करायचं. कुठं? इथं. ठीक आहे. समजा ह्या खप्प्यात लाईट आला, हा प्रोग्राम लागला समजायचं. ठीक आहे. ह्या इथं लाईट आला म्हणजे आता हे खप्पा आहे, हे खप्प्यात लाईट आला की हा प्रोग्राम समजायचा. ह्या खप्प्यात लाईट आला की हा प्रोग्राम समजायचा. ठीक आहे. एक्सप्रेस 15 एक किंवा 2 ड्रेस धुवायचे, कमी कपडे लवकर धुण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर बल्की बेडशीट वगैरे, ब्लँकेट वगैरे, तुमचे छोटे छोटे वगैरे ते असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर स्वेटर सारखे जाडे कपडे असले तर वुलन्स मध्ये. ठीक आहे. क्रेडल वॉश, वर्कवाले साडी, 2 ड्रेस. एक्झाम्पल घागरा, काचा टिकले असते का काकू, ते तसे ह्या याच्यात धुवायचे क्रेडल वॉश मध्ये. ठीक आहे. हे स्पिन, ड्राय, रिन्स फक्त हिसळणार आणि पिळणार, धुणार नाही. तुम्ही जर कपड्याचे डाग वगैरे बाहेर काढून घेतले, तुम्हाला फक्त हिसळून पिळायचे तर ह्या प्रोग्राममध्ये लावायचं. कुठं? हे स्पिन ड्राय मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर मिक्स डेली, आपली मशीन 6 किलोची 5 जणांपर्यंत कपडे ह्या प्रोग्राममध्ये टाकून द्यायचे. फॅमिलीचे. ठीक आहे. 5 जणांचे कपड्यापेक्षा जास्त कपडे टाकायचे नाही मशीन मध्ये. ठीक आहे. कॉटन, कॉटन मध्ये आपले 5 जास्त कपडे जास्त खराब असेल. आणि फॅमिलीमध्ये मिक्स डेली, आपल्या फॅमिलीच्या प्रोग्रामसाठी मिक्स डेली 3 ते 5 ड्रेस. पण हा कॉटन आहे, जास्त कपड्याचा. कॉटन म्हणजे कॉटनचे कपडे नाही, जास्त कपडे असले म्हणजे 5 जणांचे 4 जणांचे असले तर तुम्ही याच्यात धुवू शकता. 6 जणांपर्यंत म्हणजे 6 ड्रेस. हा. ठीक आहे. त्याच्यानंतर सिंथेटिक, ह्या कंपनीच्या साड्या असतात बघा स्पेशल. ठीक आहे. बेबी वेअर, लहान मुलांचे कपडे धुण्यासाठी. आणि रिफ्रेश, डागाचे वगैरे लईच कपडे मळले समजा किंवा डाग वगैरे लागले तर याच्यामध्ये फक्त एक ड्रेस चालतो. काय रिफ्रेश आहे का? हे बघा तुमच्यासाठी एक मिक्स डेली. ठीक आहे. 1 किंवा 2 ड्रेस असेल, कमी कपडे असेल तर एक्सप्रेस, मिक्स डेली, कॉटन आणि एक्सप्रेस. ठीक आहे. आणि जर घागरा वगैरे घ्यायचा असेल तर क्रेडल वॉश आहे. हिसळून फिरायचं असेल तर स्पिन ड्राय, रिन्स आहे. लहान मुलाचे फक्त पेशल लहान मुलाचे धुवायचं असेल तर इथं बेबी वेअर आहे. जर डागा धब्याचे वगैरे धुवायचं असेल तर रिफ्रेश आहे. ठीक आहे. आता समजा तुम्ही याच्यातून कोणता बी प्रोग्राम लावला, हे समजा वाचूनच आपल्याला वाचता येते समजा. हो का, लई सोपं आहे, काही टेन्शन नाही. आता तुम्ही जर चुकीने जर काही बी दाबून टाकलं तरी घाबरायचं नाही. बिंदास काहीच नाही होत नाही, मशीनला काहीच होत नाही तरी घाबरायचं नाही. फक्त प्रोग्राम लावायचं. हे प्रोग्रामसाठी, इकडच्या प्रोग्रामसाठी इथं ध्यान ठेवायचं फक्त. आणि इकडच्या प्रोग्रामसाठी इथं. म्हणजे आपल्याला सुरू करायचं नाही, कुणाच दाबायचं का? हा. हे बघा काय करायचं तुम्हाला सगळ्यात सोपं सांगतो मी. ठीक आहे. आपण मशीन सुरू केली. ठीक आहे. तुम्हाला किती कपडे धुवायचे आता? आम्ही 4 जणांचे. ठीक आहे. आता समजा हा लाईट इकडे असला तर हा इथं याच्यावर लाईट घ्यायचा फक्त. तेच कसं घ्यायचं? ठीक आहे. इथं दाबायचं. इथं हे पहा, इथं लाईट घ्यायचा ना, इथं दाबूस तर इथं लाईट येऊस तर इथं दाबायचं. इथं लाईट येऊस तर इथं दाबायचं. बघा समजा इथं लाईट आला की बस थांबून जायचं. हे खोलायचं. ठीक आहे. कपडे टाकायचे, खोलायचं. आपण कपडे टाकून द्यायचे. ह्याला लावून घ्यायचं. ठीक आहे. कपडे टाकून लावून घेतलं की इथं स्टार्ट हा जो दिसतो का, हा आता मशीन चालू झाली. इथं लाईट गेला, हा खुलत नाही. याला बळजबरी खोलायचं नाही. जेव्हा इथं हे गोल दिसतो का डोरचा आहे, जेव्हा इथं लाईट लागून राहतं तेव्हा ट्विक 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 वाजते. ठीक आहे. लिक्विड कुठं टाकायचं? हे रेग्युलरचं लिक्विड इथं टाकायचं. इथं वासाचं वगैरे असलं कम्फर्ट वगैरे इथं टाकायचं. आणि हे प्री वॉश इथं काही नाही, मोकळं. हे तुम्ही सोबत आणलं का आता? 360 रुपयाचं आहे, कंपनीचं आहे बीच. किती त्या नावाला सोबत विकत घेतलं ते सोप येते. हे कोणतं हे पाहते LG दुसऱ्या कंपनीचं ते.